Hey guys, welcome back to my channel. So if you're new here, hi, my name is Shruti Zadav and I would really appreciate if you take a moment and subscribe to my channel down below. Spider-Man. Jungle Book. सो हा अपॅरेंटली सेकंड ब्लॉग असणार आहे कतारचा. डे 2 आहे आज आणि मी आणि मम्मी, हाय मम्मी, मी आणि मम्मी आम्ही दोघं चाललो इस्तान मॉलला शॉपिंग करायला. ऑब्विसली बाय वॉकिंग गाईज, पैसा नाही नाही, आम्ही म्हटलं चला थोडा फेरफटका मारून येऊया इस्तान मॉलला, कारण की इस्तान मॉल सगळ्यात जवळ आहे इकडे अलवक्रापासून. आणि मी मध्ये मध्ये फंबल मारेल कारण की मला इकडचे डायरेक्शन्स आणि लोकेशन्स अजिबात माहिती नाही. सो दिस इज माय OOTD. दिसत नसेल, मी नंतर मॉलमध्ये जाऊन दाखवेल. आणि मम्मी तर सुंदर दिसते जीजू, बट ठीक आहे. आणि वातावरण पण चांगलं आहे म्हणून आम्ही यावेळेस तिकीट या वातावरणात बुक केलं. हां, माझा OOTD दाखव, पकड. सो हा माझा OOTD आहे. खूप पारा आहे. इग्नोर माय हेअर. ब्लॅक शर्ट, वाईड लेग जीन्स, स्निकर्स. इकडे गाड्या कितीच्या स्पीडने चालत असतील आणि इकडच्या गाड्या पाहून ना कसं तरी वाटतंय, कारण की सगळ्या महागड्या गाड्या. GMC, आय शो यू वन GMC. हे इकडचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. हां, हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे गाईज. लुक्स लाईक एनी अदर बंगलो. इथे डिफरन्शिएट नाही कळत, माहिती आहे का गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे कोणता बंगलो आहे. होती ना यांचे बस स्टॉप किती सुंदर आहे गाईज. दिस इज देअर बस स्टॉप विथ AC फॅसिलिटी टू. आणि आपल्याकडे मरमरून बस स्टॉपवरती उभं राहिलं पण शकत नाही. इकडे तरी AC आहे. मॉलची पार्किंग आहे ना, मॅकडी बोर्ड गाईज. आणि खूपच मोठं पार्किंग आहे. ओके. आणि हा इस्तान मॉल आहे. आम्ही बॅक साईडने आलो आहे, फ्रंट साईडने अलाउड नाही आहे असं है ना. सो मी H&M मधनं ज्वेलरी घेऊन आली आहे. बॅग दिखाइए मॅडम, ये वाली. आणि बाकी मला काहीच भेटलं नाही धडाचं. सो मी आता काहीच नाही घेणार आहे, बाकीचं बघेल. हे बघ, इथे ना किड्सचं सेक्शन आहे खेळण्यासाठी. जे मी फोटो काढायचा मग काय फायदा, मला घेता पण येणार नाही आणि असंच मला कसं लावणार आहे नसताना. मग आता जातो का असं मला म्हणायचं होतं. जागा मी लहान ते नव्हतं यार. म्हणजे चिटिंग आहे आजकालच्या पण. आय एम जेलस. हे बघा, हे फनवर्ल्डचं दिस अमीरी छोटे किड्स. जे लोक नाशिकवरनं आहे ना त्यांच्यासाठी लाईक इस्तान मॉल इज सिटी सेंटर. लाईक इकडच्या लोकांसाठी इस्तान मॉल इज आपल्या नाशिकचा सिटी सेंटर, म्हणजे गो टू मॉल. कधी उठसूट कधी यायचं म्हणून मी त्याला कम्पेअर करते सिटी सेंटरशी आता. आणि हे त्यांचे ड्रेसेस, इकडे असे ड्रेसेस भेटतात जे आपल्याकडे नाही बघायला भेटत. आणि होम डेकोर गाईज खूप सुंदर आहे यार. कधी कधी असं पाहून वाटतं की इकडे सेटल होऊन जावं, बट नाही. हां, बट फक्त मॉलमध्ये राहू शकते मी आणि अशी नाही राहू शकत, कारण की इकडे खाण्याचे हाल आहे ॲज ऑलवेज. सो हां, अच्छा, मला प्रनाऊन्स नाही करतात. डायसो म्हणून काहीतरी आहे जे की डिट्टो मिस्टर DIY सारखं. 85 लाईक एव्हरीथिंग इज लाईक DIY सारखं.
किंवा मिनिसोसारखं. मला एवढं माहिती आहे की जॅपनीज ब्रँड आहे म्हणून एवढं सुंदर आणि एस्थेटिक आहे ना. सुंदर बनवतं ह्यांनी. पण ह्याचा यूज काय माहिती का? काय हे असं लावायचं हां बेसिनला आणि ह्याच्यात तुम्ही पाणी गाळत कचरा. त्याचे प्रकार बघा. गाईज सुई धागा पण भेटतो इकडे. किट ते पण 1 मिनटं. सुई धागा 15 रिअल्स म्हणजे किती झाले? 300 इंडियन करन्सी. ओके. डब्बा पण सुंदर आहे. आणि हे पेन इंडियामध्ये बघितले असतील कलरफुलवाला आपण आधी घ्यायचं ते मी घेते आता. सिंगल धागे. इकडे ना इकडे करक म्हणतात. करक आपल्याकडे आपण कसं म्हणतो, अरे चहा दे कडक मसाला मार. सो आम्ही फूड कोर्टमध्ये आलो आहे. अपॅरेंटली यांचं फूड कोर्ट. काय काय ऑर्डर केलं आपण? नाही पडणार. काय ऑर्डर केलं आपण? मी मँगो लस्सी ऑब्विसली सीझनल मी. आणि तू? यांच्या भाषेत करकवाला कडक चहा. करक चहा आणि एक सस्ती पाण्याची बॉटल. स्वस्ती बिस्ती काय नाही, 40 रुपयाची. 40 रुपयाची. आपण ऑर्डर केलंय तुझ्यासाठी एक मँगो लस्सी, माझ्यासाठी एक मस्त मसाला करक टी आणि बिचारी गरीबला चालवून ते खूप तहान लागली म्हणून 2 रिअलचं पाणी. 2 रिअलचं पाणी. 2 रिअल म्हणजे 2 रुपये नवे बरं, 40 रुपये. मामी और करक टी. थँक्यू. आणि माझी सस्ती मँगो लस्सी. खाली बरोबर. हां. आणि स्ट्रॉ घ्यान. हां हा तिरकस आहे. हा कसा पिण्यात पण तू कसे तुला पिण्याची टॅक्ट असेल तरी पिऊ शकतो. ते काही एवढं. यू मीन टू से ज्याच्याकडे डोकं आहे तो पिऊ शकतो. ज्याला डोकं आहे तो पिऊ शकतो. आपण स्टॉर नका डिस्कशन करू. कारण तुझ्याकडे काही बोलायला नाही. कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे ना. ट्रू. कसं आहे मग मँगो लस्सी कशी? छान आहे. ठीक आहे. रेट करायचं असेल तर 10 out of 5. हां. गणपतीला नाही वापरत. मेरी क्रिसमस. कांच. तुला घेऊन दे असं. हे बघ, एक मम्मी पांडा एक बेबी पांडा. थोडी छोटी. मला अजून पण पांडा. थँक्यू. I am still a kid, guys. गुड वाईब्स. काय म्हणली तू त्याला? अरे असं तर नाही, ते किराण्याची यादीच करायला लागायची. एवढी लंबी हे बघ, पेज वाचतो ना. हां बरोबर की नाही? इथे नाव लिहायचं, इथे लगेच किंमत लिहायची. इज इक्वल टू जितके झाले तितके. काही खरं नाही देवा. का फस गई मी. मेणबत्ती लावतो त्या याच्यात. तुम्हाला काही येडं समजते का? भामटे कोणी लाव ना, लाव. चंद्रमुखी दिसली. आय लव्ह द क्लॉक. मम्मी पांडा.
एक तो वो ले, एक तो ये ले। दोनों में से ओ सॉरी, फ्रीज मॅग्नेट नाही ते त्याच्यासाठी हे लाईक मी, कारण की मला खूप आवडतं. ट्विटर नाही आहे आता, हे एक्स आहे. चेंज का नाही. सो गुड. दिस इज क्रिसमस एडिशन. कप बजट में लग रहा है, चाय के भी और पैसे के भी. मेरे जैसा कोई नहीं उड़ाएगा श्रुति तेरी. काय ते श्रुती? क्रिसमसच्या डेकोरेशनसाठी क्रिसमस बॉल्सच चालायचे. Do you like it, Shruti? Merry Christmas, Shruti. इसको कहते दिमाग. चॉकलेट भी है. त्यांच्याकडे क्रिसमस किती मोठा याच्यात साजरा करून म्हणजे बघितलं. मला हे आवडलं. हे मी आहे काळं पांढरं क्रिसमस डेकोरेशन, काळं आणि गोल्डन घेणारी पूर्ण क्रिसमसचं डेकोरेशन. नथिंग एल्स. एकदम छान है. किसको अगर अपने प्यार का इजहार करना हो तो ये आई लव यू लिखा हुआ बास्केट है ना, दे देना. तो वाला बास्केट, आई लव यू वाला बास्केट. मी तुला दिल मम्मी. आमची शॉपिंग वगैरे करून झाली आहे. दिस इज अ शॉपिंग. आता आम्ही घरी चाललो आहे. नाईस लाईट चली गई. मजा आता खूप आली मला शॉपिंग करून, बट माझे आता पाय दुखायला लागले खूप खूप जास्त. काय म्हणले?